ब्रेकअपमुळे झाला एमपीएससी पेपर फुटीचा भांडाफोड। औषध निरीक्षक पेपर फुटीचा अखेर उलगडा। एमपीएससी औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणामध्ये एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक। एमपीएससीचे अव्वल सचिव अभिजित लेंडवेसह परीक्षार्थी ऋतुजाचे वडील अमृत पाटलांनाही बेड्या। एमपीएससी अध्यक्ष हे फार मोठ्या नेत्याचे मित्र, त्यांना घरी पाठवा। मी आवाज उठवला की मला जेलमध्ये टाकायची धमकी देतात। पेपर फुटीवरती रोहित पवार आक्रमक। आदित्य ठाकरेंची लोटे एमआयडीसीतील काही उद्योगपती व्यावसायिकांसोबत बैठक। तर एमआयडीसीत खड्ड्यांनी माझं स्वागत केलं, रस्त्यांवरचं डांबर गेलं कुठे? आदित्य ठाकरेंचा सवाल। खासदारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। जिल्हा नियोजन समितीमध्ये खासदारांनाही निधी मिळणार। सुप्रिया सुळेंची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक। भोरच्या भोंगवली सब स्टेशनसह विविध मुद्द्यांवर होणार चर्चा। महाराष्ट्रामध्ये ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी सुरू आहे। 6 दिवसांमध्ये तब्बल 26,961 वाहन चालकांची तपासणी करण्यात आली आहे। यापैकी 2,748 चालकांना नोटीसही बजावण्यात आल्या। मुंबई विभागामध्ये कारवाईचा बडगा अधिक आहे। मुंबई पश्चिम, मध्य आणि पूर्व या भागासह बोरिवली, वसई, वाशी, ठाणे, पनवेल आणि मीरा भाईंदरमध्येही तपासणी झाली आहे। मात्र आतापर्यंत एकाही चालकाचा बॅच निलंबित करण्यात आलेला नाही आहे। मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांना सध्या नोटिसा देण्याचीच कारवाई सुरू आहे। मला असं वाटतं आता त्यांचा काही लगेच परवाना रद्द नाही ना करत आहे, त्यांना नोटीस देत आहेत ना, म्हणजे वेळ देतातच आहेत त्यांना। शिकायला काय प्रॉब्लेम आहे? सक्तीचा विषय नाही, हा कायद्याचा नियम आहे, ते कायदा आहे हा, की तुम्हाला जर परवाना पाहिजे असेल तर मराठी बोलता आलं पाहिजे, हा कायदा आहे, याच्यात सक्तीचा काय विषय आला? पुढची बातमी बघूया। कांद्याच्या वाढत्या भावानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेत नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला कांदा दिल्लीला पाठवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अखेर आज कांदा एक्सप्रेस लासलगाव येथून 450 टन कांदा घेऊन दिल्लीकडे रवाना झाली। काही वेळापूर्वी प्रहारच्या गणेश निंबाळकरांनी रेल्वे अडवली होती, मात्र आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। रेल्वे पुढे निघालेली आहे। प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमधील लासलगाव रेल्वे स्थानकावर दिल्लीला जाणारी कांदा एक्सप्रेस रोखून धरली होती। प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी थेट रेल्वे रुळावर उतरून गाडीसमोर झोपून आंदोलन केलं। या विशेष ट्रेनमध्ये जो कांदा भरला जातोय तो अत्यंत खराब आणि सडलेला असल्याचा गंभीर आरोप प्रहार संघटनेनं केला आहे। आज कांदा एक्सप्रेस ट्रेन लासलगाव से आदर्श नगर दिल्ली के पास जो स्टेशन है उसके लिए यहाँ से कांदा एक्सप्रेस निकल रही है। ये एक्सप्रेस में 450 से 500 टन प्याज लोड हो चुका है। हमारा प्रयास रहेगा कि ये जल्द से जल्द दिल्ली पहुंचे और वहाँ पे दिल्ली के लोगों के लिए जो मेल एक्सप्रेस ट्रेन है 22 से 24 घंटे लेती है, इससे चूंकि ये गुड्स ट्रेन है तो इसको उससे थोड़ा सा कुछ घंटे ज़्यादा समय में हम पहुंचाने का प्रयास करेंगे। पुढची बातमी बघूया। विरोधी पक्षातील खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि विविध मागण्यांवर चर्चा केली आहे। खासदारांनी मांडलेल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे। जिल्हा नियोजन समितीमध्ये खासदारांनाही निधी उपलब्ध करून देण्याबाबत सरकार विचार करणार आहे। तसंच राज्यस्तरीय दिशा समितीची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे। मनोरा निवासामध्ये खासदारांच्या निवासाची व्यवस्था करण्याचाही निर्णय होण्याची शक्यता आहे। सरकारला लाज वाटली पाहिजे। अजूनही आपल्याकडे हे भ्रष्टाचार सुरू आहे। नीट सारख्या परीक्षांमध्ये मुलांमध्ये जे वाटोळ झालं त्यातून आता ही कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाली। तुम्ही त्यांना झुरळ म्हटलीत। या दुर्दैव असं आहे की या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे अंधभक्त तुमच्या सोशल व्हॉट्सअप विद्यापीठावर सतत काय लिहितात माहिती आहे का? ही झुरळी चिरडली पाहिजेत। आता कळलं असेल किती घृणा आहे सांगा बरं। ती न्यायासाठी भांडतायत ना,
झुरडी चिरडली पाहिजेत. हे कोण म्हणतं अंधभक्त? माझ्याकडे 4 पुरावे आहेत बरं. ते आमचे विद्वान आहे तिकडे, आमच्याकडे अंधभक्त काय काय मोठी लोक आहेत. असंही नाही की कलावंतांपासून सगळेजण आहेत. म्हणून मी एक बरोबर बोललो, कलावंतांनी बाहुल्या बोलू नये, बोलक्या बाहुल्या बोलू नका. मुख्यतः आम्ही चर्चा घेतली की आमच्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये काय काय अडचणी आहेत आणि त्यांना कसं त्यांच्या अडचणी दूर करायच्या आणि त्याच्यासाठी दूर करण्यामध्ये अडचणी काय येतात, आणखीन भेदभाव कसा होतोय, या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी खासदारांना काय आश्वासन दिलं त्यावर एक नजर टाकूयात. राज्यस्तरीय दिशा समितीची बैठक लवकरच घेणार. मनोरा येथे खासदारांच्या निवासाची व्यवस्था करणार. खासदारांच्या पीएला ओळखपत्र देणार. सीआरएफ निधीत विरोधी खासदारांचं जे प्रस्ताव आहेत तेही स्वीकारणार. जिल्हा नियोजन समितीमध्ये खासदारांना निधी देण्याबाबत सूचना करणार. भोंगवली सबस्टेशन आणि टॉवर लाईनच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा भेट घेणार आहेत. गुरुवारी दुपारी 3 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात याबाबत बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर आणि भाजपाचे माजी आमदार संग्राम थोपटेही उपस्थित राहणार आहेत. भोंगवलीतील प्रस्तावित 765 केव्ही GSI सबस्टेशन आणि भोर राजगड तालुक्यातील टॉवर लाईनला स्थानिकांचा विरोध आहे. याच मुद्द्यावर संघर्ष समितीनं नुकतंच कापूरहोळ या चौकामध्ये पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि याच मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुप्रिया सुळे उद्या त्यांची भेट घेत आहेत आणि ही बैठक होणार आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी महामार्गावरील खड्डे, नव्यानं बांधलेल्या पुलांची अवस्था आणि पुलाच्या अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून प्रत्येक गणेशोत्सवाआधी हा महामार्ग पूर्ण होण्याची घोषणा केली जाते, मात्र प्रत्यक्षात डागडुजी केलीच झाल्या नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पालकमंत्री भरत गोगावले यांच्या बॅनरची क्वालिटी A1 आहे, पण इथल्या रस्त्यांची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी वापरून केल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. 10 वर्ष आम्ही ऐकतो की प्रत्येक गणपतीच्या आधी हा आता रस्ता होणार. काही ठराविक मंत्री येतात, पाहणी करतात, मग PWD वाले येतात, NHA वाले येतात, डागडुजी करतात आणि रस्ता हा असाच राहतो. ह्याच्या खालचा जर रस्ता पाहिला तर तेवढाच भयानक आहे. आणि ज्या पुलावर आपण आता उभे आहोत तिथे थोडं पलीकडे पालकमंत्री झालेत म्हणून चांगले फटाफट बॅनर लागलेत. बॅनरची क्वालिटी A1, रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी. त्यांची हवाच काढली गेली, कारण 30% निधी आता पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत. त्यांच्यात हवा कधीच नव्हती, पण म्हणजे कुठून यायची ते तुम्हाला माहिती. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण पाहिलं असेल जे आता पालकमंत्री पदावरनं 2-2.25 वर्ष भांडण चालू होतं, त्याच्या आधी 4 वर्ष म्हणजे 2 वर्ष भांडण चालू होतं. भांडतात पालकमंत्री पदावरनं, भांडतात गाडीवरनं, भांडतात बंगल्यावरनं, पण ह्याच्यावरनं कोण आवाज उठवणार?